Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर अरेंजमेंट बघणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये लिनियर अरेंजमेंट या टॉपिकवरती एमसीक्यू क्वेश्चन बघितले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्क्युलर अरेंजमेंट या टॉपिकवरती एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्या तयारीसाठी ग्लोबल ऑनलाईन टीमने एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ यांचे क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स कसा जॉईन करायचा ते पाहू. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, MBA CET असं टाईप केल्यानंतर खाली तुमचा कोर्स असेल MHMBA CET एक्झाम 2025 असा. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील आणि त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ॲड केलं जाईल, जिथे तुमचे एज्युकेटर्स असतील आणि कॉम्पिटिटर्स देखील असतील. ओके, चला आता टॉपिककडे वळूया. हा क्वेश्चन काय आहे, ABCXY and Z are sitting around a circular table facing the center, but not necessarily in the same order. X sits to the immediate left of A. आता पहा, X जर इथे कन्सिडर केला, X sits immediate left of A. एच्या लेफ्टला काय आहे तर एक्स आहे. सो इथे ए जर कन्सिडर केलं तर एक्स इथे येईल. नंतर आहे ओनली वन पर्सन सिट्स बिटवीन एक्स अँड झेड. आता पहा, इथे दोन केस येतील. का? कारण या साईडला पण येऊ शकते झेड आणि या साईडला पण येऊ शकतो, राईट. म्हणजे एक केस वन जर ही कन्सिडर केली, एक्स इथे, ए इथे, झेड इथे. कारण एक्स आणि झेड मध्ये एक लेटर आहे असं म्हटलंय, पण तो लेफ्ट साईडला आहे की राईट साईडला आहे हे दिलं नाही, म्हणून इथे दोन केस येतील. ही केस वन आणि ही केस टू. पहा, इथे एक्स पकडलं, इथे ए घेतलं, इथे झेड घेतलं आणि इथे इथे झेड नाही, यावेळेस इथे झेड घेतलं. ओके, नेक्स्ट काय म्हटलं पहा, सी सीट सेकंड टू द राईट ऑफ बी. आता सी ला जर कुठे कन्सिडर केलं, कन्सिडर करा इथे सी आहे. ओके, सी सीट सेकंड टू द राईट ऑफ बी, म्हणजे बी कुठे येईल, एक इथे एक पर्सन येईल आणि इथे येईल बी. ओके, वाय इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ ए. म्हणजे पहा, इथे आपण सी कन्सिडर केलं म्हणजे इथे काय येईल तर बी येईल, बरोबर आहे. इथे सी कन्सिडर केलं तर इथे एक पर्सन येईल आणि इथे येईल एक लगेच बी. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, वाय इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ ए. एचा इमिडिएट नेबर वाय नाहीये, म्हणजे इथे वाय नसेल, बरोबर आहे. इथे वाय नसेल म्हणजे हे बघा, दोन पोझिशन उरल्यात आपल्याला कन्फर्म साठी, ही एक आणि ही एक, ही एक आणि ही एक, बरोबर आहे. आता पहा, इथे वाय आहे, इथे वाय नसू शकतं, म्हणजे वाय कुठे येईल तर इथे येईल, बरोबर आहे. म्हणजे पहा, परत एकदा हे करू, ए इथे असेल, एक्स इथे, सी इथे, इथे एक पर्सन येईल, इथे बी आणि इथे एक पर्सन. आता वाय इथे नसेल म्हणजे वाय कुठे येईल तर इथे येईल, बरोबर आहे. आणि उरला कोणता तर झेड येईल, उरला, सो इथे येईल झेड. म्हणजे आपली करेक्ट डायग्राम ही बनेल. पहा, इथे क्वेश्चन मध्ये काय म्हटलं, हु इज सिटिंग टू द इमिडिएट राईट ऑफ झेड. इमिडिएट राईटला कोण बसलाय झेडच्या, तर बी बसला आहे, बरोबर आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येईल तर ए ऑप्शन हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 6 friends are playing a bottle spinning game around a circular table facing the center. Rohini is sitting third to the left of Rashmi. आता पहा, इथे काय म्हटलंय, रोहिणी इज सिटिंग, इथे जर रोहिणी कन्सिडर केलं, रोहिणी इज सिटिंग थर्ड टू द लेफ्ट ऑफ रश्मी. म्हणजे जर थर्ड टू द लेफ्ट ऑफ रश्मी म्हणजे रश्मीच्या थर्ड लेफ्टला, म्हणजे जर इथे जर रश्मी कन्सिडर केलं तर थर्ड लेफ्टला, म्हणजे 1 2 3 इथे असेल रोहिणी. नेक्स्ट काय म्हटलं, राहुल इज सिटिंग इन बिटवीन रश्मी अँड रमेश. राहुल इज सिटिंग बिटवीन रश्मी अँड रोहिणी, रश्मी अँड रमेश. रवी इज सिटिंग बिटवीन रोहिणी अँड राजू.
रवी इज सिटिंग इन बिटवीन रोहिणी अँड राजू. पहा राहुल इज सिटिंग बिटवीन, आता इथे पहा इथे आहे रोहिणी, ही आहे रश्मी. आता इथे पहा राहुल इज सिटिंग इन बिटवीन रश्मी अँड रमेश. रश्मी कुठे आहे? इथे आहे. राहुल कुठे येईल मग? इथे तरी येईल किंवा इथे तरी येईल. आणि जर इथे इथे राहुल येईल, एक मिनिट आपण लगेच लिहून घेऊ. इथे तरी येईल किंवा इथे तरी येऊ शकतो. बरोबर आहे, कारण त्यांनी असं नाही म्हटलं की लेफ्ट साईडला बसलाय की राईट साईडला. सो दोन्ही पॉसिबिलिटीज येऊ शकतात. पुन्हा कुणाच्या मध्ये बसलाय? राहुल इज सिटिंग बिटवीन रश्मी अँड रमेश, म्हणजे रश्मी आणि इथे काय येऊ शकेल? रमेश, किंवा इथे येईल रमेश. ओके. रवी इज सिटिंग बिटवीन रोहिणी अँड राजू. रवी इज सिटिंग बिटवीन रोहिणी अँड राजू, म्हणजे या साईडला तरी येईल. पहा रवी इज सिटिंग बिटवीन रोहिणी अँड राजू, इथे रवी इथे तरी येऊ शकतो किंवा इथे तरी येऊ शकतो. बरोबर आहे, दोन पॉसिबिलिटीज येतात पहा प्रत्येक ह्याच्यात. लास्ट सेंटेन्स मध्ये देखील दोन पॉसिबिलिटी आला, या सेंटेन्सला देखील दोन पॉसिबिलिटी आहेत. मग राजू कुठे येईल? इथे तरी येऊ शकतो राजू, किंवा राहुलच्या जागी इथे येऊ शकतो. आता पहा राहुल आणि राजू या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे, आणि रमेश आणि रवी या दोघांमध्ये आहे. पहा नेक्स्ट सेंटेन्स मध्ये काय म्हटलंय? रवी इज सिटिंग सेकंड टू द राईट ऑफ रश्मी. आता पहा इथे कन्फर्म दिलंय की रवी कुठे बसलाय? रश्मीच्या सेकंड राईटला बसलाय. आता पहा रश्मी इथे, म्हणजे सेकंड राईटला, म्हणजे कुठे येईल रवी? तर इथे येईल, म्हणजे ही रवीची पोझिशन कन्फर्म झाली. म्हणजे इथे रमेश येणार नाही. रमेश कुठे येईल? तर इथे येईल, म्हणजे ही कॅन्सल होईल इथेची रवीची पोझिशन, म्हणजे इथे रमेश येईल. आणि इथे हा राहुल पण कट होईल. सॉरी, इथे हा राहुल इथे येईल, इथे असेल पोझिशन. आणि इथे राजू कट होईल, राजूची पोझिशन ही येईल, इथे राहुल कट होईल. म्हणजे आपली करेक्ट डायग्राम काय होईल? इथे रश्मी, इथे राहुल, इथे रमेश, इथे काय येईल? तर रवी, आणि इथे येईल राजू. म्हणजे ही सिटिंग अरेंजमेंट करेक्ट असेल. आता विचारले हू अमंग द फॉलोइंग इज सिटिंग टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ राजू. तर कोण आहे? रश्मी आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पहा. ए बी सी डी ई एफ अँड जी are sitting around a circular table facing the center. Only two people sit between A and D. आता पहा ए बी सी डी ई एफ अँड जी हे एका सर्क्युलर टेबलवरती बसलेत. ओनली टू पीपल सीट बिटवीन ए अँड डी, म्हणजे पहा ए आणि डी मध्ये किती पीपल्स आहेत? तर दोन आहेत. जर आता बघा इथे ए केलं तर डी कुठे येईल? डी इथे येईल. एक दोन इथे दोन पर्सन सोडले तर डी इथे येईल. वेन काउंटेड फ्रॉम द लेफ्ट, वेन काउंटेड फ्रॉम द लेफ्ट साइडून काउंट केलं तर, म्हणजे इथे कन्फर्म आहेत गोष्टी, कारण आपल्याला साईड दिली. सो डी इथे येईल. नंतर काय म्हटलंय? ई सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ बी, म्हणजे ई कुठे आहे? बीच्या थर्ड लेफ्टला आहे. ओके, ई सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ बी. जी नंतर काय म्हटलंय? सी सिट्स टू द इमिडिएट राईट ऑफ बी. सी सिट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ ए, म्हणजे सी ची पोझिशन काय? सेकंड टू द लेफ्ट ऑफ ए, म्हणजे इथे येईल सी. ओके, नंतर काय म्हटलं? जी इज अन इमिडिएट नेबर ऑफ ई. आता इथे विचारलं पहा, इथून आपलं राहिलं ई सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ बी. सी सिट्स इमिडिएट राईट ऑफ बी. आता सी आणि बी चे रिलेशन आहे, सी ची कन्फर्म पोझिशन आहे. सो बी कुठे येईल? का? कारण इथे बाहेर सी सिट्स टू द इमिडिएट राईट ऑफ बी. इमिडिएट राईट ऑफ बी म्हणजे बीच्या बाजूला, म्हणजे बी इथे येईल, सी इथे आहे. सो ई सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ बी, म्हणजे ई कुठे येईल? तर ई इथे येईल. पहा राईटची फर्स्ट ही असेल, सेकंड ही असेल, आणि थर्ड ही पोझिशन असेल. आता पहा एकच दोन पोझिशन राहिल्यात आपल्या. इथे काय म्हटलंय? सी सीट्स हे झालं. जी इज अन इमिडिएट नेबर ऑफ ई. इमिडिएट नेबर. आता इमिडिएट नेबर ऑफ ई, ईच्या बाजूला दोन पोझिशन आहेत, ही एक आहे आणि ही एक आहे. पहा लेफ्ट साईडची पोझिशन फिक्स आहे, तिथे ए आहे. मग उरली कोणती? तर राईट साईडची. सो इथे काय येईल? जी. आता पहा या सगळ्यांच्या पोझिशन फिक्स आहेत. आता उरलाय लेटर कुठला? तर एफ लेटर उरलाय. सो रिमेनिंग प्लेस ही आहे. सो एफ कुठे येईल? पर्सन इथे येईल. आता पहा क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? हाऊ मेनी पीपल सीट बिटवीन बी अँड ई. बी आणि ई मध्ये किती पर्सन बसलेत असं विचारलंय. वेन काउंटेड फ्रॉम द लेफ्ट
ऑफ बी, जेव्हा आपण बीच्या लेफ्ट साइडने काउंट करतो, पहा 1 2, डी आणि जी हे ई आणि बी मध्ये आहेत जेव्हा आपण लेफ्ट साइडने काउंट करतो. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन ए, 2 आहेत पर्सन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. D, E, F, G, H, I and T are sitting around a circular table facing the center of the table. Face F sits third to the left of H. जर इथे F असेल तर H कुठे येईल? 1 2 3, थर्ड टू द लेफ्ट ऑफ H. म्हणजे पहा H ला इथे कन्सिडर केलं तर H च्या लेफ्टला F असेल. सो H ची लेफ्ट या साइडनी जातोय. सो इथे येईल F. ओके. आता पहा नंतर काय म्हटलंय, ओनली वन पर्सन सिट्स बिटवीन H अँड T वेन काउंटेड फ्रॉम द लेफ्ट ऑफ T. म्हणजे T कुठे येईल? तर T इथे येईल. हे बघा इथे, म्हणजे T कुठे येईल? इथे येईल. राईट आहे. अजून एक, हा आता काय म्हटलं पहा, ओनली 2 people sit between G and I when count from the right of I. आता G आणि I चं काही दिलेलं नाहीये, सो त्याला थोडं थांबा. नेक्स्ट सेंटेन्स पाहू. D is an immediate neighbor of G. आता पहा, ओनली 2 people sit between G and I. G आणि I मध्ये फक्त 2 पर्सन असतात, आहेत असं मी म्हटलं. पहा इथे कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटीज येतील, कुठे कुठे असतील. तर जर इथे आपण G आणि I कन्सिडर केलं, इथे जर कन्सिडर केलं G आणि I, पहा G आणि I इथे कन्सिडर केलं तर G आणि I मध्ये किती, ओनली 2 people सीट बिटवीन, म्हणजे इथे जर G आणि I कन्सिडर केलं तर 2 पर्सन आहेत फक्त G आणि I मध्ये, वेन काउंटेड फ्रॉम द राईट ऑफ I, जेव्हा I पासून आपण काउंट करतो. आता काय म्हटले, D इज अन इमिडिएट नेबर ऑफ G. G च्या बाजूला जो असेल तो काय असेल, तर D असेल, इमिडिएट नेबर ऑफ G. म्हणजे इथे तरी असेल D किंवा इथे तरी असेल, म्हणजे G च्या एक पोझिशन रिकामी असली पाहिजे आणि तिथे काय असला पाहिजे, तर D असला पाहिजे. सो अशी कोणती पोझिशन आहे पहा. जर पहा आपण इथे G इथे कन्सिडर केलं तर एक प्लेस उरकी आहे, ती म्हणजे इथे उरेल आणि ती प्लेस कोणाची असेल? D ची, कारण ही प्लेस फुल आहे. ओके. आता आपल्याला काय म्हटलंय, G आणि E I मध्ये दोन पर्सन बसलेत, म्हणजे हे 2 झाले, म्हणजे I कुठे येईल? तर इथे येईल I. बरोबर आहे. आता पहा ही सगळी झाली अरेंजमेंट. आता उरला एकच पर्सन, तो म्हणजे E. मग तो कुठे असेल? तर इथे येईल. बरोबर आहे. आता विचारले who sits third to the right of E. who sits third to the right of E, तर कोण येईल? तर F येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, 8 persons A, B, C, D, E, F, G and H are sitting around a circular table having equal distance between the adjacent persons. A is sitting opposite to B. A is sitting opposite to B. जर A इथे कन्सिडर केला तर B कुठे येईल? अपोजिट याच्या B इथे येईल. म्हणजे पहा 8 पोझिशन कन्फर्म करा आधी. 1 2 3, इथे एक असेल, इथे एक असेल, 3 4 5 6 7 आणि 8, हे सगळे काय आहेत? इक्वल डिस्टन्स वरती बसले. आपल्याला फर्स्ट सेंटेन्स म्हटलं ए इज सिटिंग अपोजिट टू बी. ए बी च्या एकदम एक्झॅक्टली अपोजिट आहे. हु इज सिटिंग इमिडिएट राईट टू एफ, म्हणजे एफ कुठे येईल? तर एफ इथे येईल. नेक्स्ट, एफ इज सिटिंग थर्ड टू द लेफ्ट ऑफ सी. एफ इज सिटिंग थर्ड टू द लेफ्ट ऑफ सी, म्हणजे सी इथे येईल. नेक्स्ट काय म्हटलंय, हु इज सिटिंग अपोजिट टू ए, म्हणजे तो कुणाच्या अपोजिट आहे? ईच्या, म्हणजे सी च्या अपोजिट काय आहे? ई, म्हणजे ई इथे येईल. नेक्स्ट काय म्हटलंय, जे इज सिटिंग सेकंड टू द लेफ्ट ऑफ एच. एचच्या सेकंड लेफ्टला आहे, बट इज नॉट द नेबर ऑफ ए, पण ए चा नेबर नाहीये, म्हणजे जी ची पोझिशन काय येईल? तर इथे येईल. बरोबर आहे. नंतर म्हटलंय पहा, जे इज सिटिंग सेकंड टू द लेफ्ट ऑफ एच. सेकंड टू द लेफ्ट ऑफ एच म्हणजे इथे येईल एच. आता पहा सगळ्यांचे फेसेस इनसाइड आहेत. ओके. हु इज सिटिंग इमिडिएट राईट टू डी. इमिडिएट राईट टू डी म्हणजे डीच्या लगेच, आता पहा सगळे लेटर दिले झालेले आहेत,
सो एकच पर्सन राहिला तो म्हणजे डी. मग डीची पोझिशन काय असेल, ही असेल डीची प्लेस. सो आता क्वेश्चन मध्ये म्हटलंय हु इज सिटिंग इमिडिएट राईट टू डी. इमिडिएट राईटला कोण आहे डीच्या, तर ई बसलाय पहा इथे, कारण डीची ही राईट असेल साईड आणि ही लेफ्ट साईड असेल. सो डीच्या राईटला ई बसलाय. सो ऑप्शन कुठला राईट असेल, ई हा करेक्ट असेल. समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबवा. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नाईस डे. बाय.